चोरांना कुणाचा धाक नाही. नवापूर शहरात चोरीचं सत्र. नवापूर शहरात एकाच रात्रीत 3 ठिकाणी चोरी व चोरीचा प्रयत्न झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. वाढत्या भुरट्या चोरीमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मालक स्नेहल अरविंद अग्रवाल यांच्या दुकानात रात्री अंदाजे 12 वाजता गल्ला तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. गरीब ट्रेडर्स मालक सुलतान शहा मस्तान शहा यांच्या दुकानातील गल्लाही तोडण्यात आला. मात्र चोरांच्या हाती काहीही लागलं नाही. महालक्ष्मी गारमेंट तलाठी कार्यालयाजवळ रात्री अंदाजे 1:40च्या दरम्यान दुकानाच्या छतावरून प्रवेश करून चोरट्यांनी 70 ते 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतची माहिती दुकान मालक राहुल मराठे यांनी दिली आहे. पोलीस तपासाची माहिती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल सोनवणे यांनी तपासाची चक्र फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू आहे. नंदुरबार येथून डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक तपास पथक दाखल होऊन विविध ठिकाणी तपास करण्यात आला. पोलिसांकडून लवकरच आरोपी अटक होतील असा विश्वास तपासातून व्यक्त होतोय. संशयास्पद हालचाली सीसीटीव्ही मध्ये कैद. 25 डिसेंबर 2025 रोजी जनता पार्क परिसरात काही अज्ञात इसम दिसल्यानं नागरिकांनी चोर चोर असा गजर केला. त्यानंतर संबंधित इसम पळून गेला. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची माहिती आहे. व्यापारी संघटनेची प्रतिक्रिया. व्यापारी मर्चंट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जितेंद्रभाऊ अहिरे यांनी प्रतिक्रिया देताना शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी असुरक्षित वाटत आहेत. पोलिसांनी गस्त वाढवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी. नाम है स्नेहल अरविंद अग्रवाल, रहने का नवापुर है। मेरी दुकान बालाजी ट्रेडर्स नवापुर स्वस्तिक पेट्रोल पंप के सामने है। रात को चोर 11:30 बजे सीसीटीवी कैमरे में दिखाए गए। 11:30 से 12 बजे तक एक चोर ऑफिस के अंदर आके घुसपैठ किया, गले में जो पैसे थे वो निकाले, बाकी सब डॉक्यूमेंट वगैरह सब देखे, क्या किया नहीं पता। आधे घंटे तक यही था, सीसीटीवी कैमरा में सब आया और हमने पुलिस को सब हमारी जो भी पहुंचाना है वो सब दिया हमारे तरफ से, जो भी लग रहा था उनको। और हमारा पुलिस से ये निवेदन है कि जल्द से जल्द हमको सब कार्रवाई हो और चोर को पकड़ा जाए। नमस्कार, मी जितेंद्र लालजी अहिरे, नवापूर मर्चंट असोसिएशन कार्याध्यक्ष या नात्याने विनंती करू इच्छितो. काल रात्री नवापूर शहरातील मध्यवस्तीत व मुख्य मार्गावर एकाच रात्रीत 3 ठिकाणी चोरी होणं, 3 व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये चोरी होणं ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. या एकाच रात्रीतल्या 3 घटनेमुळे व्यापारी धास्तावला आहे. त्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे. आज सकाळी दुकान उघडताना व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं. त्या क्षणी नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सोनवणे साहेब यांच्यावर दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी त्वरित जागेवर येऊन तपास केला आहे. तरी प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे का अशा प्रकारे भुलट्या चोरांना ताब्यात घेऊन पुन्हा दुसरे व्यापारी या नुकसानीचा बळी पडणार नाही याची राखणे व आपल्या ज्या नवापूर शहरातील पेट्रोलिंगचा जो विषय आहे तो लक्षपूर्वक काळजीपूर्वक 24 तास ठेवावा अशी मी नवापूर व्यापारी असोसिएशन तर्फे विनंती करतो.